मित्रांनो पाहू शकता आज उसाटण्याच्या मैदानामध्ये खूप छान अशी गाडी पळाली। शुभम डॉन आणि महेश शेठ यांचा बैल पळाला। दादा नमस्कार। नमस्कार। आजच्या ह्याच्याबद्दल काय सांगा शर्यतीबद्दल? आज आमचा पहिला आपले दुंदरे पनवेलवाल्यांनी शुभम डॉन जो बैल आहे त्यांचा त्याच्याशी आमचा पहिला होता आणि आम्ही इथं नाव दिलेलं होता। तर आम्हाला ते मारी आणि तो नारायण खालापूरचा साहेबिया ही गाडी जोड झाली आणि आमची छान गाडी पळाली, ती पण गाडी चांगली पळाली, आम्ही गुलाल घेतला, त्यामुळे आम्हाला आनंद आहे। आजची शर्यत तुम्ही कोणाला समर्पण करता? आजची शर्यत आम्ही खास करून माझा भाऊ महेश शेठचा भाऊ आणि आमचं एक परिवारातला सदस्य आहे असा आमचा बंधू आतिश अशोक शेठ पाटील चिंचपाडा पनवेल यांचा लाडका सुंदर जो आमचा पण प्राणी होता, मुख्य प्राणी तो आमचाच होता असं प्रकार पकडा तुम्ही। त्या आमच्या सुंदरला ही शर्यत आम्ही अर्पण करतो, त्याला त्याच्या आत्म्याला चिर शांती लाभो ही आमची कन्हैया आणि भवानी ग्रुपकडनं त्याला श्रद्धांजली। आणखी विचार झाला ना तर आज बघायला गेलं ना ही गाडी का आज नाही पळत, तुमची गाडी भरपूर टाईम पळते हो आणि लय म्हणजे एक अपराजित म्हणजे भरपूर वेळेला हीच गाडी पळते ना, हाच समीकरण पळतो। कसं आहे माहिती आहे का, आम्ही जास्त गुलालातली गाडी असली ना तर बैल तोडायला बघत नाही, समोरचा पैरावालाच तोडतो किंवा काय हे शर्यत क्षेत्रामध्ये चालू होतं राहतो। बॅट पॅच आहे ना, आता याच्या आधी आमचं बॅट पॅच चालू होता भवानीचं, पण आता बैल छान पळतो त्याच्यामुळे आम्ही आनंदी आहे। ज्याप्रमाणे ना आता पाहू शकतात ना मुंबई बिंजोडला जवळपास 2-3च गाड्या म्हणजे अशा एकदम घासाघाशीतल्या पल्ला असतील त्या कुठेतरी भुंगा साईराट आणि कुठेतरी भवानी आणि शुभम डॉन या पल्ला असतील, काय बोलाल त्याबद्दल तुम्ही? जे आता म्हणजे टॉपला बैल पळतात त्याच्यामध्ये जर मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा झाला, राहुल शेठ पाटील आडवली यांचा मथुर पण झाला आणि संदीप माळी असतील किंवा महेश शेठ असतील आणि जे टॉपला जे पहिलं ते जुने नामचीन चकडेवाले आहेत, त्यामुळे त्यांच्या दावणीला एकतरी चांगला नंदी असतो। अविनाश दादा पवार झाले, आकाश राऊत झाले, असे जे आहेत जुने नामचीन चकडेवाले त्यांच्या दावणीला एकतरी नामचीन बैल असतोच आणि ते शौक नम्रातलाच करतात, त्याच्यामुळे त्या गाड्या घासाघाशीमध्ये होत राहतात। क्या बात आहे। आजच्या मैदानाबद्दल काय बोलाल? आजचं मैदान एकदम छान झाला आणि गाड्या एवढ्या नव्हत्या, परंतु लिमिटेड गाड्यांमध्ये गाड्या भरपूर चांगल्या झाल्या आणि सर्व बिंजोडच्या पण गाड्या आल्या, त्याच्यामुळे मैदानाचं आयोजन उसाटणीवाल्यांना एक नंबरच देतात सर्व आयोजनाचं। आज त्यांनी गरीब मुख्य जनावरांसाठी खाली जी सावलीची सोय केली ती अप्रतिम होती, त्यामुळे त्यांच्या आयोजनाला कोणी कुठे नाव ठेवू शकत नाही। तुमच्या गाडीवर ना ड्रायव्हर कोण बसतात आणि कोण कोण असतात तो परमनंट ड्रायव्हर? आता असं बघायला गेलं ना तर आमचा ड्रायव्हर आवडता अरुण ड्रायव्हर चिंचवली आहे, परंतु आता जे पहिरे होतात त्या बैलगाडा मालकांचा एक चॉईसचा नंदी असतो, त्याच्यामुळे काही कारणास्तव आम्हाला त्याला बसवता येत नाही, परंतु आमचा पहिला चॉईसचा ड्रायव्हर अरुण असतो आणि नसला तर आता सूरज ड्रायव्हर गोरप्याने गाडी हाकलली तो गाडी हाकलतो आमची, किंवा पंकज ड्रायव्हर चांदप आणि कुणाल ड्रायव्हर आंबेशी हे ड्रायव्हर आम्ही बोलवल्यानंतर येतात आणि बसतात आणि गाडी पण चांगली हाकलतात ते। मी आता एवढी मुलाखत घेतली ना तर मला एक गोष्ट समजून आली का तुम्ही या क्षेत्रात असो का प्रत्येक कुठल्या गोष्टीत तुम्ही सगळ्यांना धरून चालता? हे क्षेत्र आहे, मी प्रत्येक माझ्या मुलाखतमध्ये बोललेलं हा नाद आहे, नादामध्ये वाद करायचा नाही आणि जो माणूस या क्षेत्रामध्ये वाद करेल तो हा शर्यत क्षेत्राचा नाद करू शकत नाही, त्याच्यामुळे इथे शांतता संयम आणि मग त्याचा गुलाल भेटतो। करेक्ट कार्यक्रम करायचा असेल तर आपल्या चुका सुधारून आणि थोडा संयम बाळगून आणि सर्वांशी काय आज इथे जे सर्व गाडा मालक येतात कोणी काही कोणचा वेळ नसतो, तेवढ्यापुरती शर्यत होते, तेवढ्यापुरती बाकी जे गाडा मालक आहेत ते एकत्र राहतात, एकत्र घेतात आणि असंच वातावरण राहिलं पाहिजे। आणि एक गोष्ट सांगतो मला, या शर्यत क्षेत्राला सोन्याचे दिवस आणले आपले ठाणा रायगड पालघर भिवंडी जी कमिटी आहेत त्यांनी आणली आणि त्याचं पूर्ण श्रेय मी संदीपभाई माली यांना देईन आणि जे पदाधिकारी आहेत त्यांनी चांगली गाडा मालकांना शिस्त लावली, त्याच्यामुळे बघा कोणी वाद करत नाही, वाद केला तर 1 महिना बाद, त्याच्यामुळे कोणी काही करायला येत नाही, आपला खेळ शांततेने आणि संयमाने होतो।
अजून ना तसं कमिटीने बिंदोडचे मैदान ठेवले त्याप्रमाणे 3 फेऱ्याचे पण ठेवले, ती प्रतिमा तुम्हाला कशी वाटली? 3 फेऱ्यांची प्रतिमा मला एकदम चांगली आवडली सोनू शेठ बोपतराव यांची. कारण की आता आपल्या इकडे पण जे असं काही कोणी आमिष आहेत आणि कोणी हे नाही, पण जे गरीब गाला मालक आहेत त्यांना भाडा करून साताऱ्याला इकडे तिकडे जाऊन 3 फेरे खेळायला भेटत नाही. त्याच्यामुळे त्या ज्या गाडी मालकांना खेळायची आवड असते त्यांना कर्जतला सोनू शेठ बोपतराव यांनी ही सोय उपलब्ध करून दिली, त्यामुळे त्यांचे मी आभार मानतो. आणि एक राजू पाटील पिंपळनेरचा, त्याचं एक आमचं भिवंडीमध्ये मैदान असतो मुंबई केसरी, त्याचे पण मी आभार मानेन. आणखी काय तुम्हाला अपडेट द्यायचे आहेत का? मला काय अपडेट द्यायचे नाही. आता जो आपला भिवंडी आपला जे ठाणा रायगड कमिटीच्या वतीने जो आपला गाडा मालकांचा आणि बैलगाड्यांचा जो शौक चालू आहे हा असा आनंदाने व्हावा आणि अशाच शर्ती होत राहाव्या मैत्रीपूर्ण. आणि याच्यामध्ये कोणी एकमेकांचा राग रुसवा करायचा नाही. आनंदाने खेळीमेळीने शर्यती करा. आणि जी आत्ताची एवन जोडी आहे ती एवन जोडी अजून किती दिवस एवन जोडी राहते याच्यासाठी आपण काही वेळ न करता त्यांना हरवण्यासाठी आपण मननंदी पळणार आहेत. शेवटी कोणी त्या क्षेत्रामध्ये कुठे वाद नका करू. आणि कोणते फॅन्स फॉलोईंग असतील फॉलोअर्स असतात त्यांनी काय वाईट साईट कमेंट करून वादाचा मुद्दा आणू नका. ते 2 नंदी पळतात म्हणून त्या 2 मालकांचं नाव आहे, बाकी काही नाही. जर त्यांच्याशी गाडी मिली शेट बोलतात पण माझ्याशी गाडी करायची असेल तर कधी पण मला सांगायचं, मी तयार असतो. फॅन्स फॉलोईंग थोडं तुम्ही काय चुकीच्या कमेंट करून वाद निर्माण होईल असं काही करू नका, ही तुम्हाला माझी नम्रतेची विनंती. तुमची कधी अशी गाडी होईल का मिलिंद शेठ आणि तुमची? आमची आणि मिलिंद शेठ पाटील कोसगाव यांचे आमचे नाते संबंध आहेत, त्याच्यामुळे आमची आणि त्यांची गाडी पूर्वीपासून होत नाही आणि होणार नाही. आता माझ्या दुंदरेवाल्यांचं नाव होता तर मिलिंद शेठचं नाव फिरलेला, पण मी मिलिंद शेठला फोन केला. मिलिंद शेठ बोलले आपला बैल आहे का, चालेल. मग ती शर्यत त्यांनी कॅन्सल केली, त्यामुळे आमची शर्यत काय होणार नाही त्यांच्याशी. चालेल.